रिटायर्ड आउट होणं हे फक्त प्रॅक्टिकल डिसिजन होता. पण तू जेव्हा झगडत होतास तेव्हा डोक्यात काय चाललं? त्या इनिंगला ऍक्च्युली मी स्टार्ट चांगलाच केला होता. पॉवर प्ले मध्ये माझा स्ट्राईक रेट अबाव 160-170 होता. बट मिडल फेजला थोडंसं माझं स्ट्राईक रेट कमी झाला. ऍक्च्युली आम्ही कारण की 220 चेस करत होतो, तर तो एक टॅक्टिकल डिसिजन होता की जेव्हा आपल्याकडे इम्पॅक्ट प्लेअर आहे, चांगले 7-8 नंबर पर्यंत बॅटिंग आहे आणि लिव्हिंगस्टनवर जास्त प्रेशर नको याला या वेळेस, तर म्हणून त्या टाइमला ऍक्च्युली रिटायर्ड आउट केलाय मला. इफ दॅट मॅच वॉज अराउंड 190 की 180 ची मॅच असती तर मे बी दे वुड हॅव लेट मी प्ले की तू खेळ आणि मॅच फिनिश करू नये. बट जेस की ते 220 ची त्या मॅच होती मॅच म्हणून त्या टाइमला रिटायर्ड आउट करण्याचा डिसिजन घेतला. आणि त्या मॅच नंतर ड्रेसिंग रूम मध्ये किंवा बसमध्ये किंवा हॉटेलमध्ये बसल्यानंतर कोणाशी काही बोलणं आठवतंय तुला काही झालेलं? वसीम जाफरच आमचे कोच होते पंजाब किंग्सचे तेव्हा. ये- आणि त्यांनी हेच म्हटलं की तू पर्सनली नको घेऊ, हे हे एक टॅक्टिकल डिसिजन होतं. तर म्हटलं ऑफकोर्स नाही, मीच अपॉर्च्युनिटी दिली आहे तुम्हाला मला रिटायर आउट करायची. मी रन्स केले असते तुम्ही मला कसं बोलवलं असतं.